नमस्कार. आपण पाहत आहात सोनल स्टार प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. आजच्या आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज शेतकऱ्याचे मनोगत 2025चे काय आहेत, काय धोरण आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आमच्या संग आज हमीद मामू हे शेतकरी उपस्थित आहेत. त्यांचे मनोगत काय आहेत? नमस्कार. नमस्कार मामा. जे आपण या वर्षीची सोयाबीन पेरलेली आहे ती काय म्हणून पेरलेली आहे आणि काय तुमच्या उपजीविका आहे, तुमचं धोरण काय आहे, पुढं काय करणार आहात? सुरुवातीला काय झालेलं आहे, आपण सोयाबीन पेरताना अगोदर पेरली, त्याच्यानंतर पाऊस एकदम 8 ते 10 दिवस पाऊस उघडला पेरणी झाल्यानंतर. बरोबर आहे. तर झाल्यानंतर ते तर पेरलेलं बी आपलं आज जमिनीत गुदमरलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण थोडा पाऊस सुरू झाला 2 दिवस, त्याच्यानंतर आपण दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केल्यानंतर सोयाबीन कशी तरी निघली, जेमतेम निघली. जेमतेम ती बी जशी निघा दरवर्षीप्रमाणे नाही, ती पटली झाली यावर्षी. अच्छा. तर आपल्या भावना काय, सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? तर आता त्याच्यानंतर आता तर एवढा पाऊस वाशिम जिल्ह्यात एवढा पाऊस झाला, नदी नाले एक होऊन शेत पूर्ण खरबडून गेले. शेतीमालाला नुकसान झालं. तुमची सोयाबीन पूर्ण आडवी पडली, एवढं पाऊस झालेला आहे. तर आमचं म्हणणं आहे की बा सरकारनं आपल्याला सगळं शेतकऱ्यासाठी दुष्काळ जाहीर करावा. आणि दुष्काळ जाहीर करून सुद्धा यांचं म्हणणं आहे की लोकांचे जे कर्ज आहे, जे आजपर्यंत माफ केलेलं नाहीये, तेव्हा कर्ज माफ करून टाकू, कर्ज माफ करू. आणि त्यानं ते मग त्याच्या गुलदस्त्यात ठेवलं. त्याच्यावर चालूच आहे त्याचं, परंतु त्यानं आज लोक आपलं माफ केलं नाही. तर त्याने माफ केलं ते हे शेतकऱ्याचं त्याच्यावर उपकारच होते. अच्छा. शेतकऱ्यावर उपकार होता. तर हा दिवाळ झालेला आहे. शेतकऱ्याजवळ आता कुठलाही पैसा राहिलेला नाही आणि त्याचा आलेला माल सुद्धा गेलेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची अवसान राहिलेला नाहीये आणि त्याचा माल गॅरंटेड नाहीये. तोंडात आलेला घास होता आमचा तो. ठीक आहे. नमस्कार. आपण 2 शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ओके. याच्यानंतर आमच्या दुसऱ्या शेतकऱ्याचं मनोगत काय आहे 2025च्या या वर्षामध्ये आणि कुठल्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याचे मनोगत आहे, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहे, फक्त आपल्या शेतकऱ्याचा मनोगत दुसऱ्या शेतकऱ्याचा मनोगत काय आहे हा आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या सोबत आता विनोद मोरे सर आहेत. हे शेतकरी आहेत, शिकलेले शेतकरी चांगले. आणि तुमचं म्हणणं काय आहे 2025च्या वेळेस ज्या आपण जे शेतीमध्ये पेरलं आहे, सोयाबीन वगैरे काय जी पेरलं असेल, तर या वर्षीचं कसं आखलं तुम्ही, काय कार्यक्रम आखला आणि कसं आहे? सर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आमचं आमच्या शेतीला पाणी नसल्यामुळं आमचं सर्व काही सोयाबीन आणि त्याच्यामध्ये आम्ही तूर टाकत असतो. तर त्याच्यावरच असते आमचं जे 12 महिन्याचं जे असते सर, ते पूर्ण सोयाबीन आणि तूरवर असते. तर यावेळेस इतकं आम्हाला पावसानं बेजार केलं. आमचा वाशिम जिल्हा, आमचा रिसोड तालुका आणि आमचं मोठे गाव. आता मी स्वतःचं सांगतो, स्वतःचं जे असेल ते सर्व आमच्या वाशिम जिल्ह्याचं आहे सर. ठीक आहे. मी स्वतः पहिल्यांदा पेरणी केली, तर पाऊस कमी आला तर ते उगवलं नाही धान्य. आणि नंतर पेरणी केली तर एवढा पाऊस झाला तर ते बियाणं जे ते जमिनीच्या वर आलंच नाही, पूर्ण खाली जास्ती पावसामुळे सोडून गेलं सर. ठीक आहे. तुमचं म्हणणं काय आहे, आता यावर्षी जेवढं पेरलं तुम्ही सगळं वाहून गेलं, बरोबर आहे. तर तुमचं सरकारशी काय अपेक्षा आहेत? आमच्या सरकारकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की आमचा पूर्ण वाशिम जिल्ह्यातला असं एकही तालुका नाही आणि तालुक्यातलं गाव नाही की तिथं पावसाचा एवढा मोठा तडाखा बसला. सर्व हळदीवर पाणी 5 फूट 10 फूट, सर्व सोयाबीनवर पाणी 5 फूट 10 फूट, सर्व वाहून गेलेलं आहे. लगे असं एकदम असं माणूस कसा झोपतो तसं झालेलं आहे, असं काहीच नाही लगे. अच्छा. तर आम्ही सोनल स्टार प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना सूचित करीत आहोत
की सरकारने या धोरणावर कटाक्ष नियमानं आणि लोकांचे कर्ज माफ करावे यावर्षी. कारण सरकारने ज्यावेळेस ठाम निर्णय घेतला होता की 7/12 कोरा होणार आहे, बरोबर आहे, पद्धतशीर आहे. आणि यावर्षी तुम्हाला काय वाटते? यावर्षी आम्हाला तर काळ्या मायानं म्हणजे पावसामुळं धोका दिला. तर सरकारशी काय म्हणणार तुम्ही? तर सरकारशी आमचं एकच म्हणणं असेल, आमचा सरसकट पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा आणि वाशिम जिल्ह्याचा आमच्या, नुकसान भरपाई करावी आणि नुकसान भरपाई करावी. तरच आमच्या शेतकऱ्याला काही ना काही दिलासा भेटल, काही ना काही समोर राहण्याची, पुढच्या वर्षी पेरण्याची काही उमेद राहील आमच्या मनात. आपलं लय धन्यवाद. आपण चॅनलच्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द बोलले आणि शेतकऱ्यांचं मनोगत सुरळीत ठिकाणी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं, याबद्दल आपलं धन्यवाद आहे. नमस्कार. आणि आज आपण जे मनोगत घेतलेले आहे मोठेगाव शिवारात, रिसोड तालुक्यातील मोठेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे मनोगत घेतलेले आहे. उद्या परत भेटूया याच टायमाला, याच ठिकाणी, आणि दुसऱ्या गावाच्या शेतकऱ्यांचे मनोगत ऐकूया. तेव्हा याच टायमाला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.